आजचे बड्डे बॉय प्रदीप सतफळे, निखिल दादा, त्याचबरोबर निखिल दादा झेंडे, गणेश दादा जावळे, सगळे खेळाडू आपण पाहतो या मैदानावरती आले. नागेश बडेकर असतील, निखिल बडेकर असतील, सगळे खेळाडू मैदानावरती खेळण्यासाठी उपस्थित झाले. आयोजक कमिटीच्या वतीनं त्यांना मनापासून आम्ही धन्यवाद देतो. तर मॅचला मात्र आपण पाहतो मैदानावरती इथे सुरुवात होताना आपल्याला बघायला मिळेल सलामीची जोडी मैदानावरती. प्रीतम अप्पा जगताप आणि दुसऱ्या बाजूला सोहन मेमाने, ही जोडी आपण पाहतो मैदानावरती दाखल झालेली आहे. तर पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज शुभम निगडे, गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला बघायला मिळेल. पहिला चेंडू विकेट, प्रीतम अप्पा जगताप इज द मॅन. चेंडू सरळ जातोय आकाश मार्गातून सीमारेषेच्या बाहेर, ठोकलाय गगनचुंबी षटकार. पहिल्याच चेंडूवरती आपण पाहतोय जी आक्रमक सुरुवात मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला बघायला मिळाली आणि ती आक्रमकता इथे मैदानावरती दाखवून दिली प्रीतम अप्पा जगताप यांनी. 6 धावांनी आपण पाहतोय धावफलकाची सुरुवात मात्र मैदानावरती होताना बघायला मिळते, कारण त्यांना माहीत आहे की 2 षटकांची मॅच आहे, प्रत्येक चेंडू इथे महत्त्वाचा राहणार आहे आणि त्यामुळेच आपण बघितलं जी सुरुवात होती ती सुरुवात अतिशय सुंदर मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाली. मात्र शुभम निगडेनं पुढच्या चेंडूवरती कमबॅक केलेला आहे. पुढच्या चेंडूवरती एक सिंगल इथे प्राप्त होते एका धाबेच्या मदतीनं. धावफलकावरती मात्र इथे वाढ होताना बघायला मिळेल आपल्याला. 7 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर रबर बॉलवरती खेळण्याचा अनुभव आज पुरंदर तालुक्यातील टीम्सला येताना खऱ्या अर्थानं बघायला मिळालेला आहे आपल्याला, कारण हे खेळाडू जास्त रबर बॉलवरती कधी खेळलेले नाहीत. कदाचित काहींची पहिलीच वेळ असेल रबर बॉलवरती खेळण्याची. आणि खरं तर तसा हंगाम जर आपण बघितला तर पावसाचं वातावरण गेले 10 दिवस झाले आपण पाहतोय पावसाचं वातावरण सातत्यानं निर्माणच होतंय आणि त्यामुळे आपण बघितलं की कालचा दिवस पहिले 6 सामने अगदी लेझर गुरु टेनिस बॉलवरती खेळले गेले. शेवटचा सामना रबर बॉलवरती खेळवण्यात आला होता. तर आज सगळे सामने आपण पाहतोय रबर बॉलवरती मैदानावरती खेळवलेले आहेत. आणि उद्याही आपण पाहतोय जर वातावरण असंच राहिलं तर उद्या सुद्धा आपण पाहतो की रबर बॉलवरती सामने मैदानावरती होणार आहे. आणि बऱ्याचशा टीमनं ते ऍक्सेप्ट त्याला मान्यता सुद्धा दिलेली आहे की आम्ही मैदानावरती उद्या रबर बॉलवरती सुद्धा खेळू शकतो आणि तशा तयारीत. आणि नवीन संघ सुद्धा आपण पाहतो या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी इच्छुकच आहेत. अजून असे बरेचसे कॉल आहेत आणि आयोजकांकडे काही टीम पेंडिंग मध्ये आहेत. एक धाव इथे आपण पाहतो मिळते. एका धावेच्या मदतीने आपण पाहतो धावसंख्येत इथे वाढ होताना बघायला मिळेल. धावफलक पुढे जातोय, 9 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा एक चेंडू बाकी असेल पहिल्या षटकामधला. षटकार आल्यानंतरचे चेंडू आपण पाहतोय शुभम निगडेनं अतिशय प्रतिम टाकलेले आहेत. हो यावेळेस मात्र सोहन मेमानेला न समजणारा चेंडू होता. सरळ यष्ट्यांचा वेध सोडून देण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू सरळ यष्ट्यांवरती येऊन आदळलाय. फलंदाज बाद होईल. पहिला धक्का. याचबरोबर षटक मात्र आपण पाहतो मैदानावरती संपलं जाणार आहे. पहिलं षटक मैदानावरती संपलं शुभम निगडेचं. धावफलकावरती धावा 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सुरू होतं आणि दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती संदीप बरकडे. इथे गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला
यावेळेस थोडासा बॅकफुटला जात फटका खेळायचा प्रयत्न होता प्रीतम अप्पा जगताप यांचा. नवीन फलंदाज निखिल फडतरे आपण पाहतो मैदानावरती दाखल झालेला आहे. धावफलकावरती धावा एका धावेच्या मदतीने आपण पाहतो धावसंख्येत वाढ होते. 10 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरा आणि अंतिमचं षटक खरं तर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेला आहे. पहिले 2 चेंडू अप्रतिम संदीप बरकटेचे जिथे 1 धाव आपण पाहतो 2 चेंडूवरती आलेली आहे. आणि शेवटचं षटक म्हटलं की आपण पाहतो फलंदाजांचा एकच प्रयत्न राहतो मोठे फटके. टॉपिस घेणारा चेंडू वा आउटस्टँडिंग झेल कमालीचा झेल इथे मैदानावरती टिपलाय आणि फलंदाज इथे बाद होईल. धक्का क्रमांक दुसरा निखिल फडतरे बॅक टू पवेलियन. नवीन फलंदाज कुणाल जगताप आपण पाहतो मैदानावरती दाखल होतोय. धावफलकावरती धावा आहेत 10 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर या षटकातले 3 चेंडू मात्र इथे अतिशय अप्रतिम मैदानावरती संदीपनं हाताळलेले आहेत. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून जनरेटर सौजन्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे. सन्माननीय योगीराजजी चोरे या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचंही मनापासून मनपूर्वक आम्ही या ठिकाणी स्वागत करतो. तिसऱ्या पंचांकडे मागणी आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे. पंचांनी तर व्हाईट बॉल घोषित केलाय मात्र तिसऱ्या पंचांकडे मागणी. व्हाईट बॉलची घोषणा तिसऱ्या पंचांकडून सुद्धा होताना इथे आपल्याला बघायला मिळते. एक अतिरिक्त आणि अवंतर धावेने धावफलक पुढे जाताना बघा. वा सुंदर फटका इनसाइड आउट मात्र तिथे शतरक्षक चेंडू खाली होता. झेल सुटलाय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावेंसाठी. धावफलकावरती इथे वाढ होते 6 धावेंच्या बरोबरीत आपण पाहतो. धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय 18 धावा धावफलकावरती. काय कमालीचा फटका इथे मैदानावरती खरं तर बघायला मिळाला. यावेळेस स्क्वेअरलेगला फटका क्षेत्ररक्षक बघितलं तर बराचसा दूरवरती आहे. 1 धाव तर मिळाली. दुसऱ्या धावेसाठी आपण पाहतोय प्रयत्न होता. हो फेक थोडी जास्त व्यस्त. धावबादची संधी आहे इथे. पुन्हा तिसऱ्या पंचांकडे मागणी होते. आणि याच तिसऱ्या पंचांकडून निर्णय आलाय OUT आउट. फलंदाज बाद. मात्र फलंदाज थांबा तुम्ही जागेवरती. शेवटचा 1 चेंडू आपण पाहतो मैदानावरती बाकी राहिलेला आहे. यावेळेस मात्र बिग हिट आणि चेंडू स्क्वेअर लेगला सरळ सीमारेषेच्या बाहेर 6 धावेंसाठी. आणि याचबरोबर पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहतो मैदानावरती संपलाय. प्रथम फलंदाजी करता असताना छत्रपती सासवड संघानं बनवल्या धावा 25 धावा इथे. पलीकडे आमचे बॉल बॉईज आहेत त्यांना विनंती आहे चेंडू आतमध्ये आलेला आहे तुम्ही पाण्यासाठी जाऊ नका. यश सोनवणे तिकडे आहेत त्यांना विनंती आहे तिकडे जाऊ नका तुम्ही बॉल आतमध्ये आलेला आहे. आणि चला छत्रपती सासवड संघाला विनंती असेल आपलं क्षेत्ररक्षण ताबडतोब मैदानावरती सजवायचंय. जिंकण्यासाठी मात्र 26 धावेंची आवश्यकता आहे. प्रति षटकामागे 13 धावेंची सरासरी ठेवावी लागणार आहे.
जनता राजा क्रिकेट क्लब गुळूंच्या संघाच्या फलंदाजांना. तर चला 2 आघाडीचे फलंदाज टीम जनता राजा क्रिकेट क्लब गुळूंच्या संघाला विनंती असेल अगदी पटकन आपले 2 सलामीवीर मैदानावरती पाठवायचे आहेत. 12 चेंडू आणि 26 धावांचं लक्ष्य या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि बघूयात 12 चेंडू मध्ये 26 धावा मैदानावरती पूर्ण होणार की धावा रोखल्या जाणार हे ऐकण्यासाठी पुढच्या 12 चेंडूंसाठी मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय सूरज धायगुडे पाटील यांना विनंती आपण मायक्रोफोनवरती यायचे. Hello, check. Hello. हॅलो चेक जिंकण्यासाठी बनवायच्यात अगदी 12 चेंडू आणि तर पाठलाग करायचा आहे. शुभवाडी प्रतीक मैदानाच्या आतमध्ये खेळी करण्यासाठी गुळूंच्या संघाचा खरं तर नावाचा डंका वाजवण्यासाठी इथे देखील एक सज्ज होतील. 12 चेंडू आणि 26 धावांची खरं तर इथे मात्र गरज आहे. देखील आपण पाहतोय श्रीनाथ खरं तर चषक आहे 2025 पर्व पहिला आहे आणि सुंदर असं आयोजन आणि नियोजन खरं जर आपल्याला पाहायला मिळेल. अगदी दिवस क्रमांक 2 चला मुख्य पंच मॅचला ऑन करतील. दिवस क्रमांक 2 कोणाच्या नावावरती असेल देखील जर पाहिलं तर कालचा दिवस अर्थात स्वर्गीय निलेश गाडवे 11 लोणंद संघाच्या देखील एक नावावरती आहे. परंतु दिवस क्रमांक 2 आज मात्र कोणाच्या नावावरती असेल. बॅटर पुन्हा एकदा तयार होतील. शुभम स्ट्राईक वरती गोलंदाज मार्क वरती निखिल आलाय मैदानाच्या आतमधून. निखिल आल्यासरची कमाली तर केली इथे विकेटचा शोध तर आहे. नो मॅच लँड मध्ये चेंडू प्रयत्न चांगले झालेत. अगदी या चेंडूवरती सुद्धा एक सिंगल आले त्याच्यानंतर सिंगलचं रूपांतर दुहेरीमध्ये 2 धावा या चेंडूवरती मिळतील. खरं तर खरंच जर उपस्थिती या ठिकाणी आपल्याला विशेष उपस्थितीच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. सन्माननीय शशिकांतजी चव्हाण यांचं दरम्यानच्या काळामध्ये शुभ आगमन होतंय. साहेबांचं या ठिकाणी सरसे स्वागत आहे. निखिल फडतरे आज मात्र सज्ज आहे गोलंदाजी मार्क वरती. शुभम इथे तयार आहे. खोलवा टप्पा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आसमान दाखवलंय. चढाबूची दुरी नाहीये परंतु इथे मात्र चेंडूच्या खाली मात्र इथे विकेट आहे. अगदी मैदानाच्या आतमधून अगदी चांगला झेल या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगला फटका देखील खेळला होता परंतु टायमिंग थोडंसं खराब. परंतु चेंडू मात्र नक्कीच जास्त हवेमध्ये होता. इथे देखील एक विकेट येते परंतु एक चांगला झेल या ठिकाणी आहे. कुणाल जगताप डाऊन दी बॉल इथे टिपतोय झेल. फलंदाज खेळी संपुष्टात. विकेट खरं तर विकेट आणणं महत्वाचं होतं छत्रपती सासवड संघासाठी आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शुभमची जागा घेण्यासाठी या ठिकाणी अगदी सज्ज होईल न्यू बॅटर संदीप बरखडे मैदानाच्या आतमध्ये अगदी सज्ज होतील. गोलंदाजी मार्कवरती अगदी निखिल फडतरेच्या माध्यमातून खरं तर आज मात्र रफ्तार का राजा बळल्या खरं तर गोलंदाजीच्या माध्यमातून चांगले चेंडू त्याच्या माध्यमातून आलेत. बॅटर पुन्हा एकदा न्यू बॅटर संदीप बरखडे आल्यासरची आक्रमण मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा वाघाची दाढ फोडेल पाड. पहिला चेंडू खेळला आउट ऑफ द पार्क. मॅक्सिमम 6 षटकार. हवाई तडाखा या ठिकाणी पाहायला मिळेल. अगदी डिपॉझिट खरं तर गाडीमध्ये चेंडूला डिपॉझिट केलंय. तुम्ही घेऊन जाऊ शकता की नाही. इथे चेंडू पुन्हा एकदा आणून दिला. धन्यवाद. खूप षटकार आलाय. अगदी चांगला फटका मैदानाच्या आतमधून संदीप बरखडेचा खरं तर ब्लास्ट आहे आणि असे ब्लास्टर संदीपला करावे लागतील. अशाच फटक्यांसाठी संदीप ओळखला जातो. खरं तर खोलवा टप्प्यात चेंडू मैदानाच्या आतमध्ये अगदी स्लाय करण्याचा प्रयत्न होता. इथे देखील अगदी चांगला चेंडू आहे. या चेंडूवरती एक सन्मान दिला. एक सिंगल मिळेल या चेंडूला. सिंगल येते. सिंगलच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा बदलेल. संघाची धावसंख्या 9 रन ऑन द बोर्ड. 9 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर एक चांगलं षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. तसेच विशेष सहकार्य या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतील. सन्माननीय विनोदजी बापू रोकडे यांचं देखील दरम्यानच्या काळामध्ये शुभ आगमन होतोय. बापू या ठिकाणी आपलं देखील एक स्वागत आहे. ओहो मैदानाच्या आतमध्ये इथे पंचांच्या हात येतील. जमिनीला समांतर धाव अवांतर असेल. वाईड बॉल.
पुरुष एकदा इथे देखील एक अवांतर धाव येते. वन बाउन्स देखील एक गळवतील मुख्य पंच पुरुष एकदा. ती मॅच पुरुष खरं तर ऑन केली जाईल. प्रतीक इथे देखील एक आक्रमण करण्यासाठी तयार होतोय. प्रतीकने मागील मॅच मध्ये देखील एक दमदार खेळ देखील एक केली आपल्या गुळूंच्या संघासाठी. हो इथे देखील एक चांगला फटका मैदानाच्या आतमधून चेंडूला पाठवला गेला. अगदी काउंट कॉर्नरचे क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल सिंगल तर मिळेल. दुसरीचा बॉल प्रतीकच्या माध्यमातून चालू फेकी इथे एसटी रक्षक रोगेल. अगदी चांगली फेकी बनते. या ठिकाणी एक सिंगल आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिल्याचा खेळ संपेल आणि संघाची धावसंख्या आता मात्र एका षटकाच्या समाप्तीनंतर एक चेंडू बाकी आहे. एक अगदी अंतिमचा चेंडू या ठिकाणी एक बाकी असेल. अंतिमचा चेंडू खरं तर शिल्लक आहे. अगदी खोलवरचा टप्प्याचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथे देखील पाहायला मिळतो. अगदी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. पहिल्या षटकाचा खेळ जो आहे तो मैदानाच्या आतमध्ये संपन्न झाला. एका षटकाचा खेळ संपला. संघाची धावसंख्या 11 या आकड्यावरती आहे. समीकरण पुन्हा एकदा बनेल 6 चेंडू तर विजयासाठी 15 धावांची गरज. 6 चेंडू 15 धावांची गरज खरं तर विजयासाठी आहे. मागील मॅच जर पाहिली तर 6 चेंडू मध्ये 18 देखील एक बनल्या होत्या परंतु इथे 6 चेंडू मध्ये 15 बनवायच्या. तिथे गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये काय करेल. गोलंदाजी मार्कवरती अगदी सोहनला इथे देखील एक विश्वास दाखवला खरं तर छत्रपती सासवड संघाने आणि स्ट्राईक वरती इथे प्रतीक असेल. 6 चेंडू 15 धावांचा खरं तर पाठलाग करायचा आता मात्र. मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू अगदी देखील एक ट्रॅव्हल झालाय. या चेंडूवरती सिंगल तर मिळाले. पुरुषदा मुख्य पंच इथे देखील एक तिसऱ्या पंचांची मागणी अर्थात हात चेक करण्यासाठी बॅटिंग टीमचा खरं तर इथे रिव्ह्यू घेण्यात आलाय. अगदी हात चेक करण्यासाठी खरं तर बॅटिंग टीमने खरं तर हा रिव्ह्यू घेतलाय. वाईड पण चेक करतो. ओके हात पण चेक करू वाईड पण चेक करू. अंपायरचा कॉल ऑनफिल्ड वाईड नाही आहे. ऑनफिल्ड चांगला चेंडू आहे परंतु इथे बॅटिंग टीमचा खरं तर इथे हात चेक करण्यासाठी आणि वाईड बॉल साठी खरं तर रिव्ह्यू घेण्यात आलाय. फेअर बॉल. बॅच पुरुष एकदा ऑन केली जाते. बॅटर पुरुष एकदा तयार होतोय. अगदी इथे देखील एक चांगला फटका समोरच्या दिशेने तडाखा आहे. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा येईल. या चेंडूवरती सुद्धा सिंगल येते. अगदी या ठिकाणी देखील एक चांगली फेकी चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी देखील एक पाहायला मिळेल. सिंगल येईल या चेंडूवरती सुद्धा. पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी हा चेंडू देखील एक मैदानाच्या आतमध्ये चांगला पाहायला मिळतो. या चेंडूवरती देखील एक सिंगल येते. तीन चेंडू तर विजयासाठी मात्र 12 धावांची तब्बल गरज आहे. 3 चेंडू 12 धावांची गरज. खरं तर 3 चेंडू मध्ये एक 2 फटके देखील एक क्वालिटीचे खेळावे लागतील या बॅटरला. संदीप बारकडे क्षमता आहे खूप परंतु क्षमतामध्ये इथे देखील एक आक्रमण करावं लागेल. फेकी देखील एक गेली मैदानाच्या आतमधून. इथे 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 अगदी पुढे एकदा एक विकेट येते. इथे बॅटर जो आहे तो मात्र बाद होतोय. संदीप बरखडे इथे देखील बॅक टू द बॉल होतो. इथे चेंडू उरतील ते 2 चेंडू आणि 2 मोठ्या फटक्यांची खरं तर गरज आहे. 2 चेंडू 12 धावांची गरज. प्रतीक स्ट्राईक वरती आहे. 2 चेंडू 12. सोहन काय करेल. प्रतीक मैदानाच्या आतमधून आक्रमण करेल का. क्षमता खूप आहे. आतापर्यंत चांगले फटके त्याच्या माध्यमातून बॅटमधून आले. या चेंडूवरती देखील एक मागच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. चेंडूचा पाठलाग पुरुष एकदा केला जाईल. सिंगल आले. त्याच्यानंतर दुसरीचा कॉल आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे आणि या चेंडूवरती देखील एक 2 धावा मिळतील. अगदी 2 येतील या चेंडूवरती.
पुढील चेंडू मैदानाच्या आतमधून बॅटर पुन्हा एकदा तयार आहे. अगदी हा चेंडू पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. इथे देखील एक मिसफील्ड झाले. चेंडू सीमा रेखा फरार. 4 रन मिळतील. परंतु इथे आजचा दिवस जो आहे ना तो मात्र छत्रपती सासवड संघाच्या तो मात्र नावावरती नक्कीच लिहिला जाईल. आजच्या दिवसामध्ये नक्कीच बाजी मारली आहे. अगदी कालचा दिवस जर पाहिला तर स्वर्गीय निलेश गाडवे 11 टोडन संघाचा ठरलाय. परंतु दिवस क्रमांक 2 श्रीनाथ चषकाचा तो मात्र छत्रपती सासवड संघाच्या नावावरती देखील एक कोरला जाईल. 3 बघती सांगू